जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मान्य श्री एम.डी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीवेळी मिळाला आठवणीला उजाळा। इचलकरंजी येथील आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे आंतरभारतीय विद्यालय इचलकरंजी या ठिकाणी प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री एम.डी. पाटील यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या प्रार्थनेने करण्यात आली। त्यानंतर समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका फाटक मॅडम यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचे परिचय प्रशालेचे सहाय्यक शिक्षक एस.एल. जाधव यांनी करून दिला। यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। त्यानंतर श्री एम.डी. पाटील सर हे एक प्रशालेचे वृक्ष आहे। त्यांच्या छायेखाली अनेक विद्यार्थी मोठे झाले आहेत। त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध असल्यामुळे या कामगार वस्तीतही प्रशालेचे नाव हे अत्यंत उंचावले गेले आहे, असे प्रतिपादन ए.बी. पाटील यांनी केले। त्यानंतर एम.डी. पाटील यांचे सुपुत्र हे अक्षय कुमार पाटील यांनी आपल्या आयुष्यात अनेक लहान मोठ्या संकटांना सामोरे गेले, पण त्यांची झळ आम्हाला कधीच पोहोचू दिली नाही। ते आमच्या परिवाराला एखाद्या ढालीसारखे सुरक्षा देत आहेत। त्याला साथ म्हणून खंबीरपणे उभी असणारी माझी आई, तिनेही माझ्या वडिलांना प्रशालेच्या कार्याला कधीही आपला संसारमध्ये आणू दिला नाही। त्यासाठी मी समर्थ आहे असे सांगून तुम्ही फक्त शाळेचे कार्य पहा, मी घरचा संसार कसा करायचा ते मी पाहते, अशी माझी आई बोलत होती। त्यामुळेच त्यांच्या शैक्षणिक कार्यात माझ्या आईचाही खारीचा वाटा आहे, असे आपल्या आठवणीला उजाळा देत अक्षय कुमार पाटील यांनी बोलत होते। त्यानंतर व्ही.आर. कवडे, एम.एम. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार जयवंत आसगावकर यांनी एम.डी. पाटील हे एक चांगले शिक्षक आहेत, त्याचबरोबर ते एक उत्तम संघ नेतृत्व करणारी व्यक्तीही आहे। आपल्या संघाच्या कार्यात त्यांनीही केव्हाही हाक मारली की तत्परतेने पुढे येतात व त्यांच्या कार्यातही हिरिरीने आपला सहभाग नोंदवत असतात। आता तर पूर्ण वेळ संघाच्या कार्यात वाहून घेऊन एक मोठे कार्य करण्याचे आहे, असे प्रतिपादन केले। त्यानंतर समारंभाचे प्रमुख उपस्थिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी एम.डी. पाटील हे सूर्याच्या अस्तानंतर जसे एक पंथी संपूर्ण अंधारात एक प्रकाश देण्याचे कार्य करते, तसेच कार्य या पंथीचे एम.डी. पाटील करीत आहेत, असे गौरवोद्गार काढले। त्यानंतर आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री शामराव नकाते यांनी एम.डी. पाटील यांच्या कार्याचा आढावा देत पाटील यांची आंतरभारतीय प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्याविषयीचे प्रेम हे प्रकर्षाने दिसून येते। त्यांचे बरोबर त्यांच्या शिस्तबद्ध कार्यामुळेच आंतरभारतीय शाळेतील अनेक रखडलेली कार्य त्यांनी लीलया पेलून पूर्णत्वास नेली। त्याचबरोबर शैक्षणिक कार्यातच माजी विद्यार्थ्यांचा मेळावाही भरवण्यात आला। या मेळाव्यातील तब्बल 27 लाख रुपये माजी विद्यार्थ्यांनी जमा केले, तेच आंतरभारतीय शाळेच्या प्रगतीसाठी गुंतवण्यात आले, असे प्रतिपादन त्यांनी केले। त्यानंतर सत्कारमूर्ती एम.डी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून आज मी जो काही बनलो आहे तो फक्त आणि फक्त माझ्या मित्रांच्या सहकार्यानेच व माझ्या परिवाराच्या साथीने घडलो आहे। माझ्या जीवनात अनेक चढ उतार मी पाहिले आहेत, त्याला खंबीरपणे सामोरे गेलो आहे, असे प्रतिपादन करण्यात आले। यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार जयवंत आसगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री शामराव नकाते, एम.डी. पाटीलचे सुपुत्र अक्षय कुमार पाटील, त्यांच्या पत्नी सौ पूजा पाटील, त्याचबरोबर त्यांची कन्या सौ ऐश्वर्या शेट्टे, त्यांचे पती अक्षयराव शेट्टे, इचलकरंजी शिक्षण मंचचे अध्यक्ष संजय लोटके, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अशोक हुबळे, महाराष्ट्र राज्य कायम विनानोंदणीत शाळा कृती समिती हातकणंगले तालुका अध्यक्ष व्ही.ह. सपाटे, कोजिमाशी व्हाईस चेअरमन श्रीकांत कदम, मुख्याध्यापक संघ हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री पी.डी. शिंदे, तसेच आंतरभारतीय शिक्षण मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। सेवानिवृत्ती म्हणजे खऱ्या अर्थाने निवृत्ती म्हणता येत, कारण
शाळेच्या किंवा संस्थेच्या पगारपत्रकावरनं नाव कमी करणं एवढाच याचा अर्थ होतो. माणूस आहे तोच राहतो. उलट दीर्घकाळच्या नोकरीमध्ये सेवेमध्ये काम करत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला करता आल्या नाही त्या पूर्ण करण्याची एक संधी आपल्याला सेवानिवृत्ती नंतर मिळत असते. तर बाकीच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात, जवळपास मुलं मार्गाला लागलेली असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतात आणि मग स्वतःसाठी म्हणून किंवा आपल्या मनाला आनंद देणाऱ्या अशा काही गोष्टी त्या संघर्षाच्या वाटचालीमध्ये करायच्या होऊन गेलेल्या असतात. त्या करायला मिळालेली एक संधी असं त्या संधी म्हणून या गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. मला वाटतं की सर निश्चितच त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करतो. तरी सरांचं काम करण्याची जी सकारात्मकता आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं सर अजूनही व्यवस्थित राखीत राहील. कारण काम करणारा माणूस हा कधी थकत नसतो, दमत नसतो किंवा आजारी पडत नसतो. कारण त्याला ते एक टॉनिक असतं कामाचं आणि तो काम करत राहत असतो. त्या पद्धतीनं एमडी सरांच्या पुढे जर पाहिलं तर ते काम करणार खरोखर हिरवीने काम करणार. आणि नकाश साहेब तुम्ही नशीबवान आहात की अशी ही सगळी लोक तुम्हाला म्हणजे तोरसकर सुद्धा अजूनही पळतायत, आम्हाला मागे टाकतायत. एमडी सरांचं तसंच आहे. म्हणजे तुमच्या संस्थेचं एक चांगलं रसायन आहे की ज्याच्यामध्ये शिक्षक चांगल्या पद्धतीनं भागवत मॅडमांच्याकडे बघितलं तर अजूनही ते सक्रियतेनं काम करतात. म्हणजे एक चांगलं रसायन या संस्थेच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना दिलं जातंय आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं काम करतात. मित्रांनो, माझा जीवन प्रवास सांगायचा झाला तर एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मी मुलगा. घरची परिस्थिती अतिशय बिकट, पण मी शिकलो ते माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळं. त्यामध्ये बाळासाहेब माळे असतील, लिंगोट पाटील असतील, यशवंत पाटील असतील, शिवण पाटील असतील, या सर्वांनी माझ्या हायस्कूल जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी अतिशय मला मोलाचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे माझं जे शिक्षण झालं ते सुद्धा साने गुरुजींच्या विचाराने चाललेल्या हेरवाड हायस्कूल हेरवाड या शाळेमध्ये खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडवले जातात. त्यामुळं शिक्षकांचे जे संस्कार आहेत हे संस्कार माझे रुजले गेले आणि मग या शैक्षणिक सेवेतून मी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मला BAचं प्रवेश सुद्धा सहज मिळाला. तो म्हणजे माझे गावकरी एक शिवाजी मस्के म्हणून होते. त्यांनी स्वतःसाठी BAच्या ऍडमिशनसाठी सर्व विषयाने पैशाने तयारी ठेवली होती, पण त्यांना अपेक्षित इतके गुण न मिळाल्या म्हणजे पात्रतेसाठी आवश्यक गुण न मिळाल्यामुळं त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी ती BAची संधी मला दिली. त्यामुळं BA सुद्धा मला अशा मित्रांच्या सहकार्यातून प्रवेश मिळाला. त्यानंतर मी विनामदानी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर माझ्याकडे ना पैसा ना वशिला अशाही परिस्थितीमध्ये आंतरभारतीय विद्यालयामध्ये यशवंत पाटील सर यांच्या शिफारसीनुसार आणि तत्कालीन अध्यक्ष आदरणीय सुलतानपुरे यांना, त्यावेळेचे कैलासवासी निमिष्टी साहेब, लडगे साहेब, त्या शामराव नकाते साहेब आणि आजचे गेली 50 वर्षे 52 वर्षे या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करणारे गणपतराव पाटील साहेब असतील, या सर्वांच्या परीक्षणातून मी या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि या श्रमजीवी कष्टकरी असलेल्या कामगाराची ही वस्ती आहे. इथे दलित वस्ती आहे, इथे लाखेनगर आहे, नारायणनगर आहे, खोतारपाडा आहे, वेताळपेठ आहे. ही अत्यंत कष्टकऱ्यांची ही भूमी आहे आणि या ठिकाणी हे काम करतात. आणि ह्या ठिकाणी शाळा लावणं अत्यंत अवघड आहे. आर्थिक कमतरता आहे, परंतु गावातल्या लोकांनी शहरातल्या लोकांनी खूप मदत आम्हाला केलेली आहे आणि त्या मध्येमध्ये माझे शिक्षकाने आम्हाला मदत करतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये लाईटचा दिवा नाही, शाळेमध्ये इथे येऊन रात्री अभ्यास करून ती मुलं पास झाली आणि त्या जगभर आहे. अमेरिकेमध्ये आहेत, कोरियामध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, जर्मनमध्ये आहेत, सगळीकडे मुलं आहेत. ही मुलं नियमितपणे या शाळेला आपल्या शाळेला मदत करतात आणि त्यांच्या मध्यवर्ती ही शाळा
आणि म्हणून ते तुमच्या म्हणजे त्याचा उल्लेख केला. रोज रोज कार्यक्रमामध्ये 27 लाख रुपये आपण माझे विद्यार्थ्यांनी मला दिले. 27 लाख रुपये पैसे ठेवले की त्याला काय करायचं. आणि म्हणून पलीकडच्या बाजूला जे इमारत दिसते नवीन इमारत आहे रंगवायची आहे. आता 80 लाख रुपये खर्च करून ही इमारत पूर्ण केलेली आहे. 27 लाख रुपये आमच्या माझे विद्यार्थ्यांनी दिलेले. शहराच्या नागरिकांनी इथं मस्ती घेऊन ही रक्कम उभी केली आहे. ती इमारत आज पूर्ण केलेलं आहे. आणि अशा परिवारामध्ये एक घटना काम करतात कमी होतो. आम्ही सगळं माझी शिक्षक आमच्याकडे शिक्षक त्यांनी घडवले. तसेच विद्यालयाने त्यांना वेळोवेळी दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. तसेच राष्ट्रसेवा दल अंतर्गत होणारे उपक्रम आणि समाजवादी अध्यापक अंतर्गत असणारे उपक्रम या सर्वांमध्ये त्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलं. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी या संस्थेने त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित केलं. आणि तसेच प्रक्रियाही आहेत. शाळेत जसे त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं तसेच घरीही ते आमच्यासोबत विविध गोष्टींवर चर्चा करत असतात. आम्हाला विविध गोष्टी समजावून सांगत असतात ज्यामुळे आम्ही नवनवीन अनुभव घेऊन शिकू शकू. आणि खरं तर पप्पांकडे बघून वाटत नाही की त्यांचं वय 18 वर्ष असेल इतके ते ऍक्टिव्ह आहेत. आणि असंच इथून पुढे ती ऍक्टिव्ह हेल्दी आणि आनंदी राहावी तीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि एका छोट्याशा कवितेने मी माझं मनोगत संपवते. सेवानिवृत्तीचे ही तर क्षणभर विश्रांती, मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती. जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा, उशीर होतो गाडी जाईल दवानं मी नेणार. या साऱ्याला बगल देऊन रम्य विश्व पूर्ण, या वाटेवर सात म्हणून शब्दरूपी या भावना. आरोग्य धन अक्षय मिळो मनापासून शुभकामना. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती केंद्रबिंदू असणारे MD पाटील सर, ज्यांचे कर्तृत्व नेतृत्व आणि पितृत्व या सर्वांचं एक मिळून बनलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे वडील. आज ते 31 वर्षाच्या प्रदीर्घ अशा ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं बालपण खूप कष्टातून गेलं. घरची परिस्थिती तशी जेमतेमच होती, पण अंगी असलेली जिद्द चिकाटी याचा त्यांनी त्यांच्या करिअरवर कधी परिणाम होऊ दिला नाही. आणि अशा या खडतर प्रवासातूनच त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आणि 1993 साली ते आंतरभारतीय हायस्कूल इचलकरंजी या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. खरं तर शाळा ही त्यांचं पहिलंच प्रेम. काहीही झालं तरी आधी प्राधान्य शाळेलाच. त्यांना मनापासून वाटत होतं शाळेत भरपूर विद्यार्थी यावेत, शाळेत शिकावेत, जीवनात त्यांनी यशस्वी व्हावं. त्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. 3 ऑगस्ट 2021 रोजी माझ्या बाप्पांनी या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी शाळा व्यवस्थित चालवली. मुख्याध्यापक झाल्यानंतरही ते शाळेला रोज जात असत. शनिवार असो व रविवार ते रोज शाळेला जात असत. हे सर्व झालं माझ्या बाप्पाच्या बरोबर. आता हे शक्य कोणामुळे झालं तर मग ती म्हणजे त्यांची अर्धांगिनी माझी मम्मी. पप्पांनी केलेल्या अनेक कार्याचं श्रेय हे माझ्या मम्मीला जातं. कारण मम्मी सोडलीच नसती तर पप्पा कुठे गेला असता. त्यामुळं मुलांना मोठं करण्यापासून ते नोकरी लावेपर्यंतच्या प्रवासात मोलाचा वाटा या आईने उचलला. त्यामुळे पप्पांच्यावरचं बरंच लोड तिने कमी केला. तशी ती कर्नाटकचीच, पण इथे येऊन आमच्यासोबतच ती मराठी लिहायला वाचायला शिकली. आणि सोबतच मला आणि दिदीला घडवण्याचं काम तिनं केलं. घरचं काही टेन्शन तुम्ही घेऊ नका हो, मी सगळं बघते असं म्हणत एक मोलाचा आधार तिने माझ्या बाप्पांना दिला. आज मी आणि दिदी एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉबला आहोत. हा देखील त्यांचा स्वप्नांचा एक भाग नियोजन आहे आणि त्याचा अनुभव मी प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे. अनेक ठिकाणी अडचणीच्या प्रसंगी त्या ठिकाणी एक आधार देण्याचं काम MD पाटील सरांनी त्या ठिकाणी अतिशय कर्तव्यनिष्ठेनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं दिसून येतं. तसंच ते एक त्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ता आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेमध्ये त्या ठिकाणी त्याच्याबरोबर मी असायचो. त्या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता कसा असावा, तसेच त्या ठिकाणी समाजवादी अध्यापक सभेच्या याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. एक चांगला कार्यकर्ता कसा असावा हेही त्यांनी आपल्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. या धर्माची शिकवण देणाऱ्या
मातृहृदयी पूज्य साने गुरुजींच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारे आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित आंतरभारती विद्यालय इचलकरंजी या विद्यालयात आपण 28 जून 1993 रोजी शिक्षक म्हणून ज्ञानदानासाठी रुजू झालात. गेली 31 वर्षे आपण सेवा करून दिनांक 31/5/2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. आपल्या अखंड ज्ञानकार्याचा गौरव म्हणजेच हे सन्मानपत्र. हेरवाड या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.